स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचनमध्ये। चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया। आज भरली वांगी बनवूया। त्याच्यासाठी मी ही 7-8 वांगी घेतली आहेत। ही बघा अशी काटेरी असतात ना, ती अशी वांगी घेतली आहेत। जास्त मोठी पण नाही घेतली, जास्त लहान पण नाही घेतली, मध्यम आकाराची वांगी घेतली आहेत। आणि हे सगळं साहित्य घेतलं आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा हे 2 टेबलस्पून मी सफेद तीळ घेतले आहेत, ते भाजून घेते। थोडा आवाज येतोय। आता हे मी काढून घेते। आता हे थोडंसं अर्धी वाटी मी सुकं खोबरं किसून घेतलंय, ते भाजून घेते। आता हे खोबरं पण भाजून झालंय, आता हे पण काढून घेते। 1 चमचा तेल घालून घेते। तेल गरम झालं, आता हे 2 कांदे मी उभे कापून घेतले आहेत, ते घालते। ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजून घेतले। आता हा पण काढून घेते। हे मिक्सरचं भांडं घेतलंय सुकं, भाजलेले तीळ घेतले ते घालते, भाजलेलं खोबरं घेतलंय ते घालते आणि ह्याचं कूट करून घेते। हे असं तिळाचं आणि खोबऱ्याचं कूट करून घेतलंय। याच मिक्सरच्या भांड्यात भाजलेला कांदा वाटून घेते। ही सगळी मी तयारी करून घेतली आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। हे खोबरं आणि तिळाचं कूट, दाण्याचं कूट, लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला, धना जिरा पावडर, चवीनुसार मीठ, 1 टोमॅटो मी असा बारीक कापून घेतलाय। याने कसा कलर पण चांगला येणार आणि चव पण चांगली येणार। तसा हा आंबट नाहीये, तो घालते। ओलं खोबरं किसून घेतलंय, ते घालते। कोथिंबीर घालते। हा कांदा भाजून वाटून घेतलाय, तो घालते। असा भाजून वाटून घातला ना, भरल्या वांगीला ना खमंग चव येते। मग असं बारीक कापून पण घालू शकता, पण असा वाटून घातला की खमंग चव येते। 1 चमचा तेल घालते। हातानेच असं मिक्स करून घेते, म्हणजे सगळे मसाले लागतील बरोबर। हे मिक्स करून झालेलं आहे। आता वांगी कापायला घेते। ही वांगी मी स्वच्छ धुवून घेतली आहेत। आता असा देठ पाहिजे तर तुम्ही अर्धा ठेवू शकता। असं देठ काढायचा आणि हे काटे काढून घ्यायचे। आणि देठाकडच्या बाजूने ना असे भाग पाडून घ्यायचे। अर्ध्यावर असं पूर्ण नाही पाडायचे, अर्ध्यावर पाडायचे असं। आणि आतमध्ये किडलेलं आहे की नाही ते बघायचं। हे बघा, असे मी 4 भाग पाडून घेते सगळ्या वांग्यांना। सगळ्या वांग्यांना असे मी भेग पाडून घेतले। हे बघा 4 तुकडे करून घेतले आहेत। आतमध्ये कीड आहे की नाही ते बघायचं। लवकर कापली ना तर पाण्यात टाकून ठेवायची, पण आता मी सगळं मिक्स केलंय, नंतर कापायला घेतले आहे, म्हणून मी फक्त धुवून घेतली। हे बघा, आता ह्याच्यात भरून घेऊया मसाला। असं चांगला दाबून दाबून ना भरून घ्यायचा। लवकर कापून ठेवली ना तर ती राबतात, आणि पाण्यात ठेवली तर पाणी भरतं ना आतमध्ये, म्हणून अशी लगेचच कापायची आणि अशी भरून घ्यायची। आतमध्ये बघायचं किडका आहे की नाही ते। हे बघा असं, अशी मी सगळी वांगी भरून घेते। अशी मी सगळी वांगी भरून घेतली आहे ती बघा। आणि हे थोडंसं मिश्रण राहिलंय, ते नंतर घालणार आहे। कढई गरम करत ठेवली आहे। साधारण 3 टेबलस्पून एवढं तेल घालते, कारण तेलावरच शिजणार आहे। तेल गरम झालेलं आहे। राई घालते। गॅस बारीक करून घेते। राई तडतडली, आता हिंग घालते, हळद पावडर घालते, ढवळून घेते आणि
गॅस एकदम मी बारीक करून घेतलाय. वांगे ठेवून घेतले आहे. त्याच्यावर एक ताट ठेवणार आहे. ताटावर पाणी घालणार आहे. 5 मिनिटं बारीक गॅसवर मी वाफवून घेणार आहे. आता 5 मिनिटं झालेली आहे. बघूया. थोडीशी अशी पलटवून घेते म्हणजे दोन्ही बाजूला शेकते. अशी मी पलटवून घेतली आहे. परत एकदा झाकण ठेवते आणि 2-3 मिनिटं वाफवून घेते. 2-3 मिनिटं झालेली आहे. चांगली वांगी कशी वाफलेली आहेत बघा. आता हा उरलेला मसाला होता ना तो घालूया. हे मसाला मिक्स केलेला आणि मिक्सरवर कांदा वाटलेला ना ते पाणी आहे ते घालते. आणि हे ताटावरचं थोडंसं पाणी घालते. आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे ना तेवढं पाणी घालून घ्यायचं. आणि अशी हलक्या हाताने हलवून घ्यायची. गॅस मध्यमच आहे. आता पूर्ण वांगी शिजेपर्यंत ना झाकण ठेवून मध्यम गॅसवर ठेवायचं. 3-4 मिनिटं झालेली आहे. आता थोडी पलटवून बघूया. एकदा अशी पलटवून टाकायची म्हणजे दोन्ही बाजूने चांगली सारखी शिजतील. वांगी मोडायला पण नाही पाहिजे आणि शिजायला पण पाहिजे. अशा पद्धतीने ठेवायचं. थोडीशी चिंच भिजत घालून कोळ काढून घेतलाय. जरासं गूळ घेतलाय. चिंचेचा कोळ आणि गूळ मिक्स करते. सगळ्यात शेवटी चिंचेचा कोळ घालायचा कारण मग आंबटपणामुळे कधी कधी शिजत नाही वांगी म्हणून सगळ्यात शेवटी घालायचं. एकदा अशी कढई हलवून घ्यायची. अशी सुरी घालून बघायची. ही बघा पूर्ण शिजली आहे. 2 मिनिटं झाकण ठेवते. भरली वांगी तयार आहे. की राहायला पाहिजे, मोडली नाही पाहिजे. आणि तवंग पण चांगला आलाय बघा. आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे ना तेवढंच वरचं पाणी घालायचं. जास्त पाणी घातलं ना तर एकदम पानचट लागतात ती. हे असं व्यवस्थित घालून ही भरली वांगी तयार आहेत. ओलं खोबरं घालूया थोडंसं सजावटीसाठी. ही भरली वांगी तयार आहेत. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.